रजिस्ट्रेशन आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिले त्या रजिस्ट्रेशननुसार आपल्याला RTSचा फॉर्म 3 डेझिग्नेटेड ऑफिसरचा फॉर्म 3 मूल्यमापन प्रपत्र कसं भरायचं या संदर्भातला आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत। सर्वात प्रथम आपण आपल्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलचं क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे। क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपले सरकार असं सर्च करायचं आहे, टाईप करायचं आहे। येणारा जे आपल्या सरकारची पहिली जी लिंक आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला टॅब आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपणासमोर या ठिकाणी थोडंसं खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी इन्स्पेक्शन फॉर्म किंवा मूल्यमापन करिता तपासणी प्रपत्र यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। आपण यावर जर क्लिक केलं तर आपणासमोर महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाचं एक पेज ओपन होईल आणि लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपणासमोर RTSचं डॅशबोर्ड आपल्याला या ठिकाणी ओपन होईल। तर या ठिकाणी डाव्या कोपऱ्याला ॲड फॉर्म 3 हे दिसत आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपणासमोर तपासणी प्रपत्राचं 3चं मूल्यमापनासाठीचा फॉर्म या ठिकाणी सुरू होईल। त्यानंतर इथे आपल्याला यूजर ID आणि पासवर्ड आहे का असं विचारलं जाईल, तर याला होय करायचं आहे आणि हाच जो आपण ID टाकलेला आहे तोच ID या ठिकाणी कॉपी पेस्ट करून टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी विभागाची माहिती दिलेली आहे ती आपण रजिस्ट्रेशन करताना ऑलरेडी भरलेली आहे आणि मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपल्याला इंग्रजीमध्ये भरायची आहे। त्यामुळे या ठिकाणी जे क्षेत्रीय कार्यालयाचं नाव आहे म्हणजे आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण महसुली विभाग निवडलेला आहे, जिल्हा निवडलेला आहे, तालुका निवडलेला आहे, आपल्या गावाचं नाव सुद्धा आपण या ठिकाणी प्रारंभ तारीख जी आहे ती 1/4/23 ते पुढील समजा आपण 6 महिने या ठिकाणी काम केलंय किंवा झालेलं आहे तर आपल्याला पुढची जी तारीख आहे ती 30/10/2023 अशी टाकावी लागेल। परंतु तुम्ही जर वर्षभर या ठिकाणी कार्यरत असाल तर आपल्याला हीच तारीख या ठिकाणी ठेवायची आहे 1/4 ते 31/3 पर्यंतची आणि याला नेक्स्ट करून पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर आपणासमोर स्टेप 2 आपल्याला या ठिकाणी दिसेल। तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर त्याचं जे आपलं स्तर आहे तो आपला ग्रामस्तर आहे, त्यामुळे तो ग्रामस्तर या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 2 नंबर, तर त्याचा गोषवारा दरमहा कार्यालयाप्रमुखाकडून प्रमाणित केला जातो का, याला सुद्धा आपल्याला होय करायचं आहे। त्यानंतर या अधिकाऱ्यास संगणक इंटरनेटची साधनसामुग्री उपलब्ध आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। त्यानंतर याच्या मागील वर्षाच्या कामगिरीचं मूल्यमापन झालेलं आहे का, तर याला सुद्धा असेल झालेलं तर होय करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे। या मागील वर्षामध्ये याचे ज्या समस्या होत्या, जेवढे अर्ज आले होते त्या अर्जांचे प्रमाण 90% कमी होतं काय, होय असेल तर होय करा, नाही असेल तर नाही करा। त्यानंतर काळजीपूर्वक वाचून हे सगळे प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत। त्यानंतर आपण ज्या सेवा पुरवतोय त्याचं प्रशस्तीपत्रक देण्यात आले आहे काय, आपण जर दिले असेल यापूर्वी तर होय करा आणि दिले नसेल तर नाही करा। आता आपण ही माहिती आपण पहिल्यांदाच भरतोय त्यामुळे आपल्याला या ठिकाणी नाही हा पर्याय याला क्लिक करायचा आहे। यानंतर जर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तर झालेली असेल तर होय करा, नसेल झाली तर नाही करा। त्यानंतर दंडात्मक कारवाई झालेली असेल तर होय, आणि होय केल्यानंतर पहा आणखी एक प्रश्न या ठिकाणी पुन्हा आलेला आहे की वसुलीचं करण्यात आली असेल तर किती, त्यासाठीचा पुन्हा एकदा असा तपशील येतो, त्याचा अपील अर्ज क्रमांक, आदेश क्रमांक, त्याची डेट, किती दंडाची रक्कम झाली, कोणत्या तारखेला झाली, ही या ठिकाणी आपल्याला अपडेट करायची आहे। आपल्यावर झालेली असेल तरच, नसेल तर आपण सरळ नाही असं म्हणणार आहोत। त्यानंतर आपल्याला IT महामंडळ यांच्या समन्वयाकडून आदेशात तांत्रिक सहाय्य किंवा प्रशिक्षण मिळते काय, तर आपल्याला आत्तापर्यंत याचं काही प्रशिक्षण मिळालं नाही, त्यामुळे आपण नाही हा पर्याय निवडायचा आहे। पदनिर्देशित अधिकारी म्हणून आपण प्रशिक्षण घेतले आहे काय, याचंही आपल्याला प्रशिक्षण झालं असेल तर होय किंवा नाही, या दोनच प्रकारे, असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा। त्यानंतर
याचा जो सूचनांचा जो फलक आहे तो दर्शनी भागात लावलेला आहे काय, तो आपण लावलेला आहे, त्याला होय करायचा आहे. आणि होय केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी याची दर्शनी भागाचा फलकाचा फोटो काढायचा आहे आणि तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. या ठिकाणी चूज फाईलला क्लिक करायचं आहे आणि त्या फलकाचा फोटो या ठिकाणी सिलेक्ट करून आपल्याला अपलोड करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपली जी स्टेप 3 जी आहे ती सुरू होणार आहे. तर यामध्ये आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण याची नोंद करून घ्यायची आहे. पहा, आता जो 14 नंबरचा जो प्रश्न आहे हा पदोन्नती यादीकडून दिल्या जाणाऱ्या सेवांचा मागील आर्थिक वर्षाचा तपशील आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे आणि ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या यामध्ये आपल्याला निवडायची आहे. तर या ठिकाणावरून आपल्याला ज्या सेवेसाठी आपण आहोत तर यातला एक जे काही तपशील आपण देतो तो या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्याच्या सुरुवातीच्या अर्जाची ऑनलाईनची संख्या, प्राप्त अर्जांची संख्या, आर्थिक वर्षात निकाली काढलेल्यांची संख्या, मुदतीत काढलेलीची संख्या, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अपडेट करायचं आहे. परंतु आपल्याकडे ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले नसतील तर आपल्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची माहिती भरायची नाही. आता आपल्याला यातला जो ब आहे तो सुद्धा ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या याही ठिकाणी आपल्याला कोणताही तपशील भरायचा नाही. तर या व्यतिरिक्त क्षेत्रीय स्तरावर सेवा अधिसूचित केल्या आहेत काय याला आपल्याला होय करायचं आहे आणि मग आपल्याला या ठिकाणी या अर्जांची संख्या इथे नोंदवायची आहे. तर आपल्याला जो आपला लोकसेवा हक्क आयोगाचा जो तपशील आहे तो इथे लिहायचा आहे. समजा या वर्षामध्ये आपल्याकडे जे प्रकार आहेत त्या प्रकारानुसार इथे आपल्याला नोंद घ्यायची आहे. पहिला जो अर्ज आहे तो ऑनलाईन आहे, तर आपल्याकडे ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या नाही आहे, त्यामुळे आपल्याला ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या यावर माहिती भरायची आहे. तर वर्ष या ठिकाणी दिलेलं आहे आणि आपल्याला समजा या ठिकाणी जो अर्जाचा किंवा ज्या तपशिलाचा प्रकार आहे तो मी या ठिकाणी लिहितोय, तो व्यवस्थित पहा. समजा या सेवेसाठी आपल्याला किती अर्ज प्राप्त झाले यासाठी आपल्याला जे आपलं रजिस्टर आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती पाहायची आहे आणि किती अर्ज आपल्याकडे प्राप्त झालेत ती संख्या आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. आता या ठिकाणी सुरुवातीच्या अर्जांची संख्या जर मागील अर्ज शिल्लक असतील तर ती संख्या इथे टाकायची. आपली नसणार आहे जवळपास, तर या ठिकाणी त्या अर्जाची संख्या आपण 0 अशी टाकणार आहोत. आणि मग या वर्षभरामध्ये आपण एकूण किती हे जे सेवेचा प्रकार आहे दिले आहे त्याची संख्या या ठिकाणी टाकायची आहे आणि त्यानंतर ते विहित कालावधीमध्ये त्या मुदतीत निकाली काढलेल्यांच्या अर्जांची संख्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. आणि पुढील एकही अर्ज आर्थिक वर्षामध्ये ऑफलाईन अर्जातील मुदतीत निकाली अर्जांची संख्या इथे आपण ऑलरेडी सगळे अर्ज निकाली काढलेले, त्यामुळे इथे एकही संख्या येणार नाही. त्यानंतर मुदतीनंतर जर समजा यापैकी 7 पैकी जर आपण 5च केले असतील तर मुदतीनंतर 2 केले असतील तर इथे ती संख्या येईल. त्यामुळे मुदतीत आणि मुदतीनंतर हे जे या कॉलममधले जे प्रश्न आहेत हे व्यवस्थित वाचा. परंतु आपण फक्त एकूण आलेली त्या आर्थिक वर्षात देण्यात आलेली एकूण संख्या आणि अर्जांना नाकारण्यात आलेली संख्या, समजा एखादा अर्जाचा प्रकार नाकारला असेल तर तो सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे. तर इथे ही टक्केवारी जी आहे ती ॲटोमॅटिक येणार आहे. आता आपल्याला यातला दुसरा जो सेवेचा प्रकार आहे तो भरायचा असल्यास आपल्याला या ठिकाणी हिरव्या रंगामध्ये जे प्लसचं चिन्ह दिसतं याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुन्हा दुसरा जो प्रकार आहे सेवेचा तो या ठिकाणी टाकायचा आहे. आता यामध्ये सुद्धा या सेवेमध्ये आपण काय आहे ती
योग्य मागील रेकॉर्ड पाहून आपण भरायचे आहे. तर या पद्धतीनं एक 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 कॉलम या ठिकाणी ॲड करायचा आहे. त्यानंतर शेवटचा जो आपल्याकडे जर जास्तीत जास्त सेवा मागितली जाते तो प्रकार मी या ठिकाणी टाकत आहे आणि त्याची सुद्धा संख्या आपल्याला किती प्राप्त अर्ज झाले मागील वर्षाचे 0च असणार आहे आणि ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. बाकीची सर्व संख्या जवळपास 0 राहील. फक्त काही टर्म्समध्ये जर काहींची शिल्लक असेल तर आपण या ठिकाणी ती संख्या टाकणार आहोत. तर याप्रमाणे एक 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 ज्या आपल्या 7 सुविधा ज्या आहेत त्यापैकी आपल्या जितके जे कागदपत्र आपल्याकडनं गेले असतील ते या ठिकाणी टाकायचे आहेत आणि शेवटी सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला फॉर्म 3 डाटा स्टोअर्ड सक्सेसफुली असा मेसेज येईल. म्हणजेच आपला फॉर्म 3 या ठिकाणी भरून पूर्ण झालेला आहे. तर या पद्धतीनं आपण महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगचा फॉर्म 3 कसा भरायचा हे पाहिलं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.